गुड मॉर्निंग मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर गुरुवारची आम्ही पूजा वगैरे केली स्वामींची, आमच्या घरच्या देवांची आणि दिवसाची सुरुवात केली. तर पुढचा दिवस आम्ही तुम्हाला दाखवू. आज मणी पुसते लादी. आज चाललोय मी माझ्या माहेरी आणि मणीच्या सासरी. त्यामुळे पटापट कामं आवरायची आहेत आणि निघायचं आहे. तुम्ही म्हणता तर माझं माहेर म्हणजे मी कुठे राहतो, तिथे आम्ही दोघं वेगळे राहतो आणि माझी आई बाबा राहतात कांदिवलीला चारकोपला. मी आधी तिथेच राहायचो आणि लग्नानंतर मी इथे शिफ्ट झालो. लग्न झाल्यामुळे हां, आणि काम पण मी आता इथे नवीन सुरू करणार आहे. तिकडचं तर चालूच आहे. मग आज आईची तब्येत जरा बरी नाही आहे 2-3 दिवसापासून. मग आज आम्ही चाललो आहे आईला भेटायला. मी, मणी, बाबू, मणीची आई. आज तुम्हाला माझं माहेरचं घर आणि मणीचं सासरचं घर आता व्हिडिओ बघायला भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. बघा चारकोपचा. आणि आमचा प्रवास पण बघायला भेटेल कसा होतोय प्रवास. खूप ट्रॅफिक असते रोडला. आमचा गुड्डी बघा कसा सकाळ सकाळी उठून गेम खेळतोय आणि त्याला व्हिडिओ ते यायचं असतं. गाईज, आज आमच्या इथे मगाचपासून लाईट गेले सकाळपासून. काय माहिती आता कधी येणार आहे. रेयांश खाते द्राक्ष आणि आम्ही घेतले तिथे भाज्या साफ करायला. मला आज जायचं आहे माझ्या सासरवाडीला. स्वप्नीलच्या माहेरी आणि माझ्या सासरी जायचं आहे. सो या भाजी वगैरे करून घेऊन जायचं म्हणून या स्वप्नील भाजी घेऊन आला आहे. पण लाईटच नाही, एवढं गरम होतं आहे. ही माझी आई. गाईज, हा आहे आमचा आजचा मेनू जेवणाचा, लंच. तर बघा, आज आम्ही पालक पनीर केलं आहे, पालेभाजी केले, चपाती, डाळ, भात, लाल माटाची भाजी केली. या जेवायला. तुम्ही काय केलं जेवायला? नेहमीप्रमाणे मी असा किचन आवरला आहे. आता वाजले संध्याकाळचे 5-4:30 वाजलेत. तर मी आता निघाले म्हणजे सासरी जायला. सो कदाचित माझा उद्या ब्लॉग बघायला नाही भेटणार तुम्हाला नेटवर्क इश्यूमुळे. होप सो मी टाकायचा प्रयत्न करेल. आणि मी म्हणत होती नवीन टाकी तर ही मी नवीन टाकी घेतली आहे पाण्यासाठी. सो आता माझा किचन असा रिकामा झाला आहे. छान वाटतोय ना? कमेंटमध्ये सांगा कसा वाटतोय किचन माझा. हा आहे आता माझा किचनचा माझा फायनल लुक. कसा वाटतोय किचन माझा? छान वाटतोय ना? छोटूसा आणि स्वीट असा. गाईज, आम्ही निघालो आता माझ्या सासरी जायला. आज तुम्हाला मी माझ्या सासरचं घर दाखवते. सगळे मला विचारत होते, म्हणूताई तू कुठे राहते, तुझं सासर कुठलं आहे? तर आज नक्कीच मी तुम्हाला माझ्या सासरच्या घराची होम टूर करवते. चाललो आता सासरी. सगळं सामान नीट लावतोय बॅगेत. हे एअर फ्रायर मला 2 आले ना लग्नात. सो एक घेऊन चालले मी माझ्या सासरी. अरे याश काहीतरी विचार करत बसलाय. काय विचार करतोय? हा, सामान सगळं प्रॉपर लावतोय गाडीत. नंतर टेन्शन नको. गोळ्या आहेत त्यात आईच्या. हा, आईच्याकडे असेल ना काय. स्वप्नील करतोय जरा गाडी साफ. खूप दिवस आम्ही चालवलीच ना, त्याच्यामुळे गाडी पूर्ण खराब झाली आहे. काय भेटले पैसे. जाता जाता आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही शिव वडापाव मध्ये वडापाव खाणार पहिला पार्सल आणि घेऊन जाणार. स्वप्नील, जा वडापाव घेऊन ये बरं. कोण कोण खाणार आहे? मी पण खाणार आहे. सगळेच खाणार आहेत. आई, तू काय खाणार आहेस? वडापाव का भजी पाव? मला नुसतं पाव आहे ना. पाव. मी 2, तू 1. मला वडापाव. की मला बनलेलं पाव आला स्वप्नील आता वडापाव घेऊन. आता पहिला आम्ही वडापाव खाणार आणि मग निघणार. थंड पाणी आहे. आता आम्ही सगळ्याच वडापाव खात निघालो. बघू कितीला पोहोचतोय. गाईस, माझं झालं जेवण. आता सिग्नल वर आम्ही थांबलो. कुठे पोहोचलो आता आपण? आदरवाडी सिग्नल. आदरवाडी सिग्नलला आम्ही पोहोचलोय. आता आपण पोहोचल्यावर आपण व्हिडिओ बनवू. बाय गाईस. आता सिग्नल सुटलाय. सगळं सुचाड असतात. आता आपण चाललो. आता आपण चाललोय मीरा रोड. आई तर झोपते. झालं वाटतं चालू. बघा मम्मी हाय कर. वडापाव खाऊन झाला. आता निघालोय. निघतच खाल्लेला ऍक्च्युली. आता आम्ही पोहोचलोय भांडूपला. सॉरी, भांडूप नाही, भिवंडी रोडला पोहोचलोय. भिवंडी फाटा.
स्वप्नीलने पण खाल्ले वडापाव. स्वप्नीला लय आवडतो ना शिव वडापाव. छान असतो. तिखट आहे पण तहान लागली. पाणी आहे ना. भिवंडी मध्ये पोहोचलोय पण भिवंडी मध्ये एवढी ट्रॅफिक आहे, खूप ट्रॅफिक आहे. गेल्या अर्धा तासापासून इथे ट्रॅफिक मध्येच फसलोय. तरी आम्ही अजून पोहोचलो नाही. 5 वाजता घरातून निघालोय. स्टील अजून ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. हे पोहोचलेलो फाउंटन हॉटेलच्या इथे. फाउंटन हॉटेल फेमस आहे ना. आता पोहोचलोय मीरा रोडला, पण अजून पण एवढं ट्रॅफिक आहे यार. 5 वाजता निघून आता 10 वाजत 9 वाजलेत तरी अजून पोहोचलेलं नाहीये. बघू अजून 1 तास दाखवत आहेत. आणि आता गुड्डूची झाली माझ्या झोप, तरी गुड्डूला असं लोळायचंय माझ्या अंगावरती. आणि हा कंटाळलेला स्वप्नील गाडी चालवून 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 गेले 5 तासापासून. बाई पोर गाईज फायनली आम्ही 5 ला निघालेलो. 9:45 वाजलेत आता पोचायला. आता आम्ही गल्लीमध्ये आमच्या पोचलोय, जिथे आम्ही राहतो माझ्या सासरी पोचलोय. आता आम्ही माझ्या सासरी, माझं सासरचं घर आणि माझी सासरची मंडळी उद्या तुम्हाला नक्कीच दाखवेल मी. सगळे लोक माझ्या सासरी कोण कोण असतं. हे देऊळ आहे आमच्या इथलं गणपती बाप्पाचं. आणि हा असा रस्ता आहे छोटासा. आणि हे इथे आहे माझं घर आतमध्ये. इथे असं आतमध्ये आमचं घर आहे. दाखवतेच मी तुम्हाला माझं सासर. गाईज आम्ही फायनली आलोय स्वप्नीलच्या माहेरी आणि माझ्या सासरी. तुम्हाला दाखवतच पुढे. हे आहे माझं सासरचं घर. आता उद्या तुम्हाला होम टूर देते घराची. आणि हा स्वप्नील घरच्यांसमोर व्हिडिओ काढायला लाजत होता. सासरी आली आहे. चारकोपचं किचन. उद्या होम टूर भेटेल घरची सकाळी. होम टूरचा वेगळा व्हिडिओ बघायला मिळेल. तुला कसं वाटतं चारकोपला भांडी असून? का मी ते पहिल्यांदा थोडी घासते. ओके. हे आमचं चारकोपचं किचन आहे. होम टूर उद्या मिळेल. होम टूरचा एक स्पेशल व्हिडिओ टाकू आम्ही वेगळा आहे ना. बघा किचन सासरी पण कशी स्वच्छ असतं.
नेहमी कल्याणला दाखवते मी माझा किचन तुम्हाला. आज मी माझा चारकोपला दाखवते, माझ्या सासरचं किचन. आज गाईज माझी आजची सगळी कामं झालेली आहेत आणि आज खूप भारी वाटते. आज मी माझ्या सासरच्या घरी आलेली आहे, बऱ्याच दिवसानंतर आले. आई आजारी होत्या म्हणून. आता रेयांची एक्झाम झाल्यानंतर तसं पण येणार आहे आम्ही थोडे दिवस राहायला इथे. लेट्स सी. वेगळा व्हिडिओ टाकू आम्ही. गुड नाईट गाईज. गुड नाईट. आणि असंच आमच्या चॅनलवरती भरभरून प्रेम देत राहा, आमच्या व्हिडिओ बघत राहा, आमच्या व्हिडिओना लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय. मम्मी गुड नाईट. बाय. भेटू उद्या. बाय. भेटूयात उद्या आपण. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.